स्वीकारलंय तर नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये आमंत्रित केलेलं आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अंबिवली संघाला एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला जरूर पाहायला भेटेल। खूप सारी मजा आपण क्रिकेटची घेणार आहोत आणि तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे एक जबरदस्त आयोजन तुमच्या आमच्या सोबत जरूर येते। आयोजकांचं खूप सारं कौतुक करणं खूप गरजेचं आहे, कारण खूप सुंदर आयोजन आपण पाहिलं गेलं मुख्य व्यासपीठावर आपल्या आयोजकांना पाहतोय, ज्यांची अथक मेहनत आपल्या जरूर कामाला आलेली आहे आणि ते आयोजक आपण मुख्य फ्रेममध्ये पाहतोय। सगळ्यांचं खूप सारं धन्यवाद। आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण खूप चांगलं क्रिकेट जरूर पाहायला भेटते। आमचे प्रेक्षक मात्र झाडावर सुद्धा बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहे। GTC लाईव्हच्या माध्यमातून त्यांना सुद्धा या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे आणि आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये खूप सारं चांगलं क्रिकेट। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। बऱ्याचशा गोष्टीची चर्चा होईल जरूर, परंतु सध्याच्या घडीला चर्चा कोणाची आहे? एका बाजूला वराडी संघ तर दुसऱ्या बाजूला अंबिवली संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। जिथे आपण पाहतोय टॉस जिंकला वराडी संघाने आणि अंबिवली संघाला प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय। जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संदीप स्ट्राईक एंडला आहेत डावखुरे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय संदेश नॉन स्ट्राईकला एंडला उभे आहेत। संदीप डावखुरे आहेत आणि मैदानाची हवेची दिशा पाहिली गेली तर संदीपला आता पूरक आहेत। मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाला आता कशा प्रकारे संदीप सामोरे जातील। पहिला चेंडू खोलात होता, नीटसा बॅटवर आला नाही, शरीराचा वेध घेतला, तिकडे मात्र एक बॉल मध्ये ही लेग बायच्या स्वरूपात धाव आली जरूर। डावाला सुरुवात झाली, सामन्याला सुरुवात झाली। चॅम्पियन चषक 2025 ची कहाणी आणखीन पुढे जाणार आहे, कारण एक एक विजय दोघांनी नोंदवलाय आणि हो या पलीकडे आणखीन एक सामना खेळायचा आहे। मैदानाच्या आतमधलं आज वातावरण तापलेलं दिसतंय, परंतु त्याही पलीकडे या क्रिकेटचा आनंद घेणारे प्रेक्षक मात्र जिथे गर्दी करून आहेत, जिथे सावली आहे तिथे मात्र गर्दी करून आहेत। आपण GTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्या झाडावरचे प्रेक्षक जरूर बसलेले आहेत, परंतु मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या। क्रिकेट तर आपल्याला पाहायचं आहे, ऐकायचं आहे, बघायचं आहे, एन्जॉय करायचं आहे, परंतु आपल्या घरी सुद्धा आपली आई ताई आपली चिमुकली वाट पाहत आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या। मैदानाच्या आतमध्ये जेव्हा वेळ असेल तेव्हा सावलीला बसा, पाणी सुद्धा घ्या। याही गोष्टीची चर्चा होईल। मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे षटक क्रमांक ओमच्या माध्यमातून हाताळलं जातंय। पहिल्या चेंडूवर एक धाव आली आणि स्ट्राईक एंडला आता संदेश आलेले आहेत। अंबिवलीचे संदेश, वेग आहे ओम यांच्याकडे, या वेगाला उत्तर नव्हतं आणि हो या वेगाने नक्कीच एक जबरदस्त अपील सुद्धा पाहायला गेला। बॉलर आणि आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षक आणि त्याही पलीकडचं एक क्षेत्ररक्षक यांचं अफलातून अपील पाहिलं गेलं। एक दर्जेदार क्रिकेटचा नमुना पाहायला भेटला। अपील करणं खूप गरजेचं आहे। ICC ने तुम्हाला 27 जे 42 नियम आहेत ICCचे, त्याच्या अंतर्गत आपण क्रिकेट खेळतो, त्यापैकी 27वा असा नियम आहे की तुम्हाला अपील करणं खूप गरजेचं आहे। अपील केल्याशिवाय पंच सुद्धा तुम्हाला आउट देऊ शकत नाही। याही वेळेला ओम यांचा चेंडू खोलात होता, फटका फसलाय आणि हो हा झेल झालाय आणि परतावं लागेल। पहिल्या विकेटचं पतन SDJ। विघ्नहर्ता नरवल संघाला वराठी संघ मात करून इथे दाखल झालेला आहे, तर शिवतेज अंबिवली हा संघ आपण पाहिलं गेलं तर बेबलघर या संघाला मात करून दाखल झालेला आहे। दोघांनी घरचा रस्ता दाखवलाय। आता या दोघांमध्ये कोण कोणाला घरचा रस्ता दाखवणार, कारण मैदानाच्या आतमध्ये एक विजेता जरूर होणार, हे अटल सत्य आहे। क्रिकेटचा खेळच असा आहे मित्रांनो, तुम्हाला एका सामन्यात 2 विजेते जरूर भेटणार नाही। ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की एका मॅनात 2 तलवार कधीही राहू शकत नाही, तसंच क्रिकेटच्या पटलावर एक सत्य जरूर आहे, एकाला हार एकाला जीत इथे घ्यावं लागेल। आणि या क्रिकेट फॉर्मॅटचा नियम असा पाहायला गेला तर डू ऑर डायची लढाई आहे, करो या मरोची परिस्थिती आहे। इथे हारला तर नक्कीच तुम्हाला माघारी परतावं लागेल। 2025 ची कहाणी इथे संपणार आणि 2025 ची संध्याकाळ पाहायची असेल तर तुम्हाला आज सामना जिंकणं गरजेचं आहे। याही वेळेला फुल टॉस होता, शरीरापासून लांब खेळायचा होता तिकडे, परंतु बॅटवर नीटसा येऊ शकला नाही। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नवीन बॅटर ओमकार दाखल झालेत आणि यांना सुद्धा सुरुवात करायची आहे। एक गडी बाद झाले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिवतेज अंबिवली संघाची आणि धावफलकावर एकच धाव लागलेली आहे। ओमकार
पुन्हा एकदा उजव्या यष्टीवर जरूर झालाय. ओमकार म्हटलं की गणेशाचं एक नाव, ज्यांनी श्री गणेशा शुभारंभ करायचा असतो, परंतु मागील 2 चेंडूवर एका बाजूला ओमकार आहे तर दुसऱ्या बाजूला ओम आहेत. हे एक वेगळं बॅटल पाहायला भेटेल. ओमकार चांगली नक्कीच ओम चांगली गोलंदाजी करतायत तर तिकडे ओमकार खराब बॅटिंग सुद्धा करत आहेत. 2 चेंडू डॉट गेलाय. तिसरा चेंडू खोलात होता आणि नक्कीच तिकडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एसटी सुद्धा उद्ध्वस्त केली एसटी रक्षकाने. पंचांकडे पाहिलं गेलं आणि आज आपण पाहतोय शशांक पाटील सर खूप चांगल्या पंचांच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासमवेत जगदीश जे आहेत, या दोघांच्या पंचांच्या निर्णयावर सगळेजण आज मात्र खुश आहेत. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आपण पाहिलं गेलं तर पहिलं षटक इथे समाप्तीची घोषणा झालेली आहे. एक षटकामध्ये धावफलकावर एकच धाव आणि एक गडी बाद झालाय. अंबवली शिवतेज अंबवली मैदानाच्या आतमध्ये कठीण प्रसंगाला सामोरं जात आहे. एक महत्त्वपूर्ण लढत आहे आणि या महत्त्वपूर्ण लढतीत तुमचा संघ आता बॅकफुटला आलाय. येणारे 18 चेंडू टार्गेट सेट करायचा आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये समोरच्या संघाला आज वराडी संघाला एक चॅलेंजिंग टोटल द्यायचा आहे. क्रिकेट हा खेळच मुळात असा आहे, कारण क्रिकेटमध्ये बरंचसं काही उलटफेर पाहायला भेटतं. पहिलं षटक पाहिलं गेलं तर वराडी संघाच्या पारड्यात गेलं, पक्षात गेलं, किंबहुना त्यांच्या नक्कीच चांगल्या कामासाठी ते संबोधलं जाईल. परंतु त्याही पलीकडे अजून 3 षटक बाकी आहेत. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संदीप दाखल झालेले आहेत. एक धाव त्यांच्या बॅटमधून आली, परंतु त्याही पलीकडे आज शिवतेजला तेजोमय कामगिरी करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे षटक क्रमांक 2 आदित्य दाखल झालेले आहेत. आदित्य वराडी संघाकडनं पहिल्या सामन्यात आदित्यने दमखम दाखवली, चांगली कामगिरी केली. सातत्यपूर्ण चांगली पिचिंग आहे, वेग आहे, त्याहीपेक्षा त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. ते बदल घेऊन सातत्यपूर्ण मैदानात येतात आणि समोरच्या संघाला आपण पाहतोय बॅटरला संभ्रमित ठेवतात. आणि म्हणूनच की काय डॉट बॉल करणं हे आदित्यची खासियत आहे आणि त्यासाठी ओळखले जातात. आणि मागील 2025चा हंगाम आदित्य यांच्या गोलंदाजीसाठी चांगला सुद्धा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदीप. ओहो, याही वेळेला बरंच काही आदित्यच्या माध्यमातून बोललं गेलं, परंतु ते रनवेवर थोडेसे चुकतायत. आपण पाहिलं गेलं तर डाव्या एसटीवर लेग स्टंपवर चेंडू टाकला गेला आणि तिकडनं आपण पाहतोय जगदीश सरांनी वाईट सुद्धा दिलाय. वाईट बॉल येत आहे, अवांतर धाव एक येईल आणि एकेरी धावेने धावफलक मैदानाच्या आतमध्ये 2 झालेले आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जरूर झालेले आहे. GTC लाईव्हच्या माध्यमातून घरी बसले प्रेक्षक जोडलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. पुन्हा एकदा आदित्य आज मात्र काय कामगिरी करत आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत आणि डावखुरे गोलंदाज त्याला मात्र डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत. बॉडीलाईन चेंडू टाकण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला आदित्यच्या माध्यमातून होतोय, परंतु तो त्यांच्याच अंगलट येते. मागील 2 बॉल नक्कीच आपण पाहिलं गेलं तर अवांतर आले. एकूण 3 धावा धावफलकावर शिवतेज अंबवली सध्याच्या घडीला. ओहो, आदित्य ही गोलंदाजी चालणार नाही आणि अशीच जर समोरच्या संघाला धावा देत राहिल्या, बहाल करत राहिल्या तर नक्कीच अडचणीत आपला संघ येऊ शकते. पहिल्या षटकात पाहिलं गेलं तर एकच धाव आली ओम यांच्या आणि एक गाडी बाद केला. कुठेतरी अडचणीत होता, धावांची उणीव होती शिवतेज अंबोली संघाला, परंतु त्या स्वच्छ धावा मागील 3 चेंडूवर दिलेल्या आहेत. 3 वाईड आले आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय आदित्य गोलंदाजीसाठी सज्ज आहे. त्याला मात्र त्यांच्या नक्कीच सहकार्याने जरूर बातचीत केली आणि त्यानं सांगितलं की कसा प्रकारे चेंडू टाकायचा. आयुष्याचा पटला असो किंवा मैदानात तुम्ही चर्चा करणं खूप गरजेचं आहे. याही गोष्टीकडे चर्चा होईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये आदित्य. ओहो, चर्चा कामाला आली नाही. 4था चेंडू वाईड जरूर आलाय. आमचे आपण पाहिलं गेलं तर जगदीश दुधसकर आता जेवले आणि त्यांना दुपारच्या सत्रात व्यायाम सुद्धा करताना पाहतोय आपण. खूप जेवण जेवले ते आणि आयोजकांनी जेवणाची सुद्धा आमची चांगली व्यवस्था केलेली आहे. खूप सारं कौतुक, कारण वेळेत जेवण देणं आणि वेळेत आमची काळजी घेणं हे आयोजकांनी इथल्या चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्यांचं सुद्धा कौतुक जरूर करूया. ओहो, याही वेळेला आपण पाहिलं गेलं तर 5वा चेंडू चांगला आला, परंतु त्याही चेंडूवर फटका सजवला गेला आणि याही वेळेला येताही 4 चौकार. आलाय हा चौकार आणि आपण पाहतोय आदित्य काय करतायत गोलंदाजी. खराब वराडीसाठी आपण पाहतोय आपल्या घरच्या रस्त्याला जाणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावफलकावर सध्याच्या घडीला 9 धावा, 1 गडी मोबाईलात आपण पाहतोय शिवतेज अंबवली संघ. चॅम्पियन ट्रॉफी 2025चा रणसंग्राम पाहतोय. खूप चांगलं आयोजन सध्याच्या घडीला जरूर झालेलं आहे या
असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी भुवड यांचं खूप चांगलं काम आहे. कार्याध्यक्ष अमोलजी पावलेकर यांनी तर खूप अथक मेहनत घेतलेली आहे. सचिव संदीपजी शोरगे आणि खजिनदार किशोरजी नागते यांच्या पूर्ण सहकार्याने आणि त्यांचे उपाध्यक्ष सगळे पदाधिकारी यांनी केलेलं खूप एकीचं काम आज मात्र या खारघरच्या मैदानावर ही 2025ची ट्रॉफी एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे. टेनिस क्रिकेटला आणखीन एक दैदीप्यमान सोहळा याही चॅम्पियन ट्रॉफीने आपल्याला दिलेला जरूर आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे आदित्य एक चौकार आल्यानंतर स्क्वेअर चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतायत. एक डॉट बॉल आलाय आणि आपण पाहतोय आपण इथे कुठेतरी वराठी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली कामगिरी आदित्यच्या माध्यमातून जरूर झालेली आहे. खूप सारं कौतुक करणं गरजेचं आहे. खूप सारं चांगलं क्रिकेट याही विभागात खेळलं जातं आणि त्यातलंच एक टॅलेंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओहो, फुल टॉस होता, बॉडी लाईन सुद्धा होता. याही वेळेला आपण पाहतोय लॉंग लेगला चेंडू टोळवलाय, तिकडनं मात्र फेकी केली गेली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून या उंचीला पार राखलं गेलं. परंतु तिकडे आपण पाहतोय शशांक पाटील सर या उंचीला नक्कीच समाधानकारक आहेत. म्हणता येत की हा उंची नक्कीच रीड करण्यासारखा आहे आणि शशांक सरांच्या माध्यमातून हा चेंडू जबरदस्त चांगला संबोधला जाईल. एक धाव आली मागील चेंडूवर आणि तब्बल आपण पाहतोय 1 गड्यांच्या मोबदल्यात शिवतेज अंबवली मैदानाच्या आतमध्ये 10 धावा धावफलकावर. दुपारचं सत्र चालू आहे. आपले लाडके प्रेक्षक किंबहुना खेळाडू सावळीचा आधार घेऊन आहेत आणि हो मित्रांनो, सावळीचा आधार घ्या. तुमची जेवणाची व्यवस्था केली आहे किंबहुना स्वतः करा, पण दुपारचं जेवण सुद्धा घ्या. एप्रिल मे महिन्याचं ऊन कडक चालू आहे आणि या परिस्थितीत हा खेळ म्हणजे खूप कठीण परिस्थितीला आपण सामोरे जातोय. परंतु त्याही पलीकडे आपल्या स्वतःची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. क्रिकेट हा तुमच्या आमच्या आनंदाचा खेळ आहे. आयुष्य आपल्या पुढे आहे आणि आयुष्यात आपण नक्कीच आपल्या आयुष्याची काळजी घेऊया. ओहो, याही वेळेला बॅकफुटला आले, जागा बनवली आणि डीप स्क्वेअर लेगला टार्गेट केले. तिकडे क्षेत्ररक्षक होते, फेकी केली गेली. थोडासा लेट थ्रो आला आणि त्याही पलीकडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या माध्यमातून टोळवला चेंडू आणि आल्या 2 धावा. याही आदित्य चेंडूवर आक्रमण केलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता जिथे धावा झालेल्या 12 आणि दुसऱ्या फेरीचा सामना आहे. तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झालेला आहे. आपण पाहिलं गेलं तर मगाशी एक संघ क्वालिफाय झालेला आहे आणि आणखीन एक तिसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय होण्यासाठी ही लढत जरूर आहे. याही वेळेला आपण पाहतोय ओमकार च्या माध्यमातून हा चेंडू टोळवला गेला, परंतु रीड करता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावफलक मात्र पुढे जात नाही. आदित्यचा विचार केला तर सुरुवातीचे काही चेंडू त्यांनी डॉट टाकले. धावफलकावर 12 धावा धावफलकावर जरूर लागलेले आहेत. एक गडी बाद झाले आणि पुन्हा एकदा आदित्य येतील. ओहो, क्या बात है. एक जबरदस्त चेंडू पिचिंग झाली. गुडलेन स्पॉट जरूर ठेवला टार्गेटवर आदित्यने आणि तिकडनं मात्र चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीचे काही चेंडू नक्कीच स्क्वेअर आले आणि 2 चेंडूचा खेळ ड्रिंक्स ब्रेक सुद्धा होईल आणि या ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण ब्रेक घेऊ. तोपर्यंत धावफलकाकडे जाऊया, जिथे आपण पाहतोय 1 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करताना शिवतेज अंबवली 12 धावा 2 षटकांचा खेळ झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक नक्कीच असेल, पाण्याची शीतलता असेल आणि कानावर मधुर संगीत सुद्धा आमच्या डीजेचं असेल. या पाण्याबरोबर बरीचशी चर्चा जरूर केली जाईल. प्रत्येकाचं खूप सारं योगदान या 2025 चॅम्पियन ट्रॉफीसाठी आहे आणि तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि आपण पाहतोय या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे.
ज्ञानेश्वरजी भुवड खऱ्या अर्थाने कौतुक करणं गरजेचं आहे. तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, परंतु या क्रिकेट स्पर्धेला ग्रामीण म्हणायचं का पडलेला कालपासून मला प्रश्न आहे. कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं की खूप सारं ग्रामीण भागात आपण जातो, परंतु मी या ग्रामीण विभागाला सुद्धा एक वेगळ्या उंचीवर आणून ठेवलेलं आहे. खारघरसारखं कॉर्पोरेट हे मैदान जिथे मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा होतात, मोठमोठे कार्यक्रम होतात, त्या क्रीडा स्पर्धेला हे एवढं मोठं मैदान तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहेत. आपण पाहिलं गेलं तर 2 मैदानावरचं लाईव्ह प्रक्षेपण जरूर चालू आहे. डीजेचं मधुर संगीत आहे, एक मोठं व्यासपीठ आहे आणि त्याही पलीकडे क्रिकेटला जेवढं काही आवश्यक आहे ते सगळं तुम्ही जरूर दिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच ही एक स्पर्धा खूप वेगळ्या उंचीवर गेलेली आहे. सगळं काही असलेली क्रीडा स्पर्धा म्हणजे आमची चॅम्पियन ट्रॉफी 2025. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक थांबलेला आहे. 2 षटकामध्ये प्रथम बॅटिंग करताना 1 गड्यांच्या बदल्यात शिवतेज अंबिवली मैदानाच्या आतमध्ये धावा 12 झालेल्या आहेत. अजून सुद्धा 12 चेंडू येणे बाकी आहे. एका बाजूला आपण पाहतोय डावखुरे संदीप जे आहेत, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी डावखुरे आहेत, आघाडीला आलेत आणि आपल्या डावाला सावरण्याचा ते सुद्धा प्रयत्न करत आहेत. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज संतोष दाखल झालेले आहेत. खूप सारा अनुभव आहे, बरंचसं क्रिकेट संतोष याने या विभागात खेळलेला आहे आणि संतोष त्या प्रकारची गोलंदाजी करतील का. पहिला चेंडू संतोष यांना संदीप यांच्यासाठी. ओहो, उजव्या यष्टीच्या बाहेर सोडून दिलाय, सन्मान केलाय, परंतु जगदीश सर त्याच्यावर राजी नाहीत. कुठेतरी तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. पिचिंग झाल्यानंतर आतल्या साईडला वळण घेते आणि वळलेला चेंडू नक्कीच संतोष यांचा डॉट बॉल येतोय. चांगल्या चेंडूची संगता आणि हो, तिसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा संतोष यांनी चांगली केलेली आहे. ओहो, याही वेळेला आकूट टप्पा होता, शरीराचा वेध घेणारा बॅकफुटला आले, जागा बनवली आणि तिकडनं डीप स्क्वेअर लगला, चेंडू टोलवला सुद्धा. आणि याही वेळेला आपण पाहतोय नको असताना सुद्धा दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये संदीप याने अर्जित केली गेली. दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय संतोष यांचे आक्रमण चढवलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला 12 धावा धापलकावर लागलेला, 14 धावा, चुकीची दुरुस्ती, 14 धावा धापलकावर जरूर लागलेल्या आहेत. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमधलं क्रिकेट शांत 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 चालू आहे, परंतु हे कधी रौद्र रूप धारण करेल हे सांगता येत नाही. आणि तोच फटका आलाय, फटका फसलाय आणि हो, झेल सुद्धा फसलाय. डोक्याला हात लावण्याची कामगिरी झाली मैदानाच्या आतमध्ये. येतोय चौकार, 4 धावा संदीप यांच्या बॅटमधून. फलकावर संदीप यांच्याकडून अशी बॅटिंग होणं गरजेचं आहे. खूप चांगली बॅटिंग संदीप यांच्या मार्फत जरूर होते. संदीप चोरगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसत आहेत. काय अफलातून बॅटिंग करत आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला आले, संतोष यांच्यासाठी जागा बनवली आणि आता हा सुद्धा चेंडू जरूर टोळवला, परंतु संदीप चोरगे मैदानाच्या बाहेर जातील. नक्कीच ग्रामीण क्रिकेट असोसिएशनसाठी सचिव पदावर कार्यरत आहेत आणि कालपासून त्यांची मेहनत बघतोय. काल आल्यापासून सकाळपासून सगळ्या गोष्टीकडे संदीपजी चोरगे यांचं लक्ष आहे आणि खूप चांगली कामगिरी करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी केली संदीपजींनी, परंतु बाद झाले. यस डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन बॅटर नागेश दाखल झालेले आहेत. एका बाजूला शिवतेज अंबिवली संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसत आहे, तर मैदानाच्या आतमध्ये वराठी संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी, तिसरी गोलंदाजी लावली जाते संतोषच्या माध्यमातून, जिथे एक मोठा फटका आला संदीपजी चोरगे यांच्या माध्यमातून, परंतु तिकडे झेल सुद्धा बाद झाले आणि तदनंतर नागेश दाखल झाले. क्रिकेटचा खेळ एक विकेट गेल्यानंतर थांबत नाही आणि हो, तो थांबलेला खेळ नागेश यांना सुद्धा पुढे न्यायचा आहे आणि त्यासाठी दाखल सुद्धा झालेत खेळपट्टीवर. ओहो, याही वेळेला फटका फसलाय, चेंडू खाली येत आहेत
मिड ऑफचे क्षेत्ररक्षक चुकी चुकी केली गेली, पुन्हा एकदा झेल सोडला गेला. नागेश यांना जीवनदान भेटले आणि तद्वरच्या काळात 2 धावा अर्जित केल्या गेल्या. 20 धावा फलकावर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील एक जबरदस्त लढाई मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. इथून जिंकेल तो नक्कीच लगेचच अधिस्ते संघाशी मॅच खेळेल, कारण दुसरा राऊंड दुसरी फेरी अधिस्ते संघाने जिंकलेली आहे. तिसऱ्या फेरीमध्ये त्यांचा विरोधी संघ कोण हा प्रश्न पडलेला आहे अधिस्ते संघाला. याही वेळेला पुन्हा एकदा झेल, तिसरा झेल सोडलेला आहे आणि या मैदानात झेल सोडण्याची मालिका सध्याच्या घडीला चालू आहे. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नागेश मात्र आपण पाहतोय बाद होत आहेत आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट शिवतेज आंबिवलीची जरूर गेलेली आहे. हे 22 धावांचा खेळ आणि संतोष यांचं षटक मात्र आपण पाहतच संपलेलं आहे. 3 षटकामध्ये 22 कमीची धावसंख्या जरूर झालेली आहे शिवतेज आंबिवली संघाची, परंतु अजून एक षटक आहे. आर्यन नवीन गोलंदाज दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटर सुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन दाखल झालेले आहेत. मंगेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 22 धावांचा खेळ, 6 चेंडू शेष असताना मैदानाच्या आतमध्ये आर्यन यांच्याकडे चेंडूची धुरा सोपवलेली आहे. हो, खोल टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर, बागी निघून जातोय. हलकासा अपील सुद्धा पाहायला घेतलाय नागेच्या या चेंडूवर, परंतु पंचांवर काही परिणाम झाला नाही. डॉट बॉल येतोय. अजून सुद्धा 5 चेंडू शेष आहेत. शिवतेज आंबिवली कुठेतरी थोडीशी पिछाडीवर आहे. जास्तीची धावा येणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे. त्याही पलीकडे चॅम्पियन ट्रॉफीचा प्रवास आपल्याला करायचा आहे. याही वेळेला शरीरापासून लांब होता, त्याला उडवला हवेत, परंतु पुन्हा एकदा झेल होऊ शकला नाही. परंतु तिकडे क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा जरूर अर्जित केल्या गेल्या याही चेंडूवर आणि 2 धावेने याही वेळेला धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खूप सारं खराब क्रिकेट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून खेळलं जातंय आणि कमी धावसंख्या जरूर आहे. गोलंदाजांनी आज चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु त्याही पलीकडे त्यांचे क्षेत्ररक्षक थोडी खराब कामगिरी करतायत. पुन्हा एकदा 24 धावांचा खेळ जिथे आपण पाहतोय आर्यन यांचं शेवटचं षटक मार्गस्थ होईल पुन्हा एकदा आणि समोर आहेत आपण पाहतोय मंगेश आहेत. ओहो, चुकीचा चेंडू याला दंड ठोकला जाईल आणि आमचं शशांक पाटील सर कळवत आहेत की या चेंडूला नो दिला जाईल. उंची दिलेला चेंडू नक्कीच नो दिला आणि एक धाव आली. 25 धावा धावफलकावर आर्यनला पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिट असणार आहे. याही वेळेला मंगेश, ओहो, चांगला फटको सजवलाय. तिकडे लॉंग लेगला चेंडू जाईल, एका हाताने अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला गेलं, परंतु तिकडे थ्रो सुद्धा चांगला झालेला आहे. एकच धाव जरूर आली याही चेंडूवर. आपण पाहायला गेलं तर 26 धावा धावफलकावर आर्यन यांचं शेवटचं षटक चालू आहे. एक महत्त्वपूर्ण लढत आहे. दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीत जाण्याची ही लढत आहे आणि या लढतीमध्ये सध्याच्या घडीला शिवतेज आंबिवली थोडीशी कमी करत आहेत. 26 धावा धावफलकावर षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे, जे शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये जरूर खेळलं जाते. याही वेळेला टप्पा वाढल्यानंतर अतिरिक्त उंची घेतली. बॅटरला हा चेंडू समजला नाही आणि त्याही पलीकडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलने आर्यनने मात्र कमाल केलेली आहे. अजून सुद्धा आर्यनच्या चेंडूवर मोठा फटका आला नाही आणि त्याही पलीकडे एक नो सुद्धा आलाय त्यांच्याकडनं, परंतु नियंत्रित गोलंदाजी केलेली आहे. सातत्यपूर्ण नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी आर्यन ओळखले जातात आणि हो, स्लॉग ओव्हरमध्ये ती नियंत्रित गोलंदाजी सध्याच्या घडीला झाली आहे. याही वेळेला झेल, 6वा झेल सोडलेला आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वराडी संघाच्या खेळाडूने खूप खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं, परंतु तिकडे ओव्हरथ्रो झालाय आणि ही धाव येईल का? पंचांचा इशाऱ्याकडे लक्ष असेल. आउट आणि
32 धावा धापलकावर करायच्या आहेत. 4 षटकामध्ये 32 धावा म्हणजे एकंदरीत सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामध्ये 8 धावांची गरज आहे. खूप छोटे आव्हान आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर कोणतंही आव्हान आपल्याला छोटं नसतं. ते नक्कीच तुम्हाला पार करायचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. चला बॅटर वराठी संघ, 2 आघाडीचे फलंदाज बॅटर दाखल झालेले आहेत. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर पहिली गोलंदाजी नागेश यांच्यावर धुरा सोपवलेली आहे. तर नक्कीच आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये त्यांनी अफलातून कामगिरी केली. ओम आणि गोविंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोविंद यांनी मगाशी खूप चांगली बॅटिंग केली, मोठी धावसंख्या रचली आणि आपल्या वराठी संघाला खूप चांगलं काम जरूर करण्यात आलेलं आहे. खूप चांगलं बॅटिंगचा नजराणा आपण जरूर पाहायला गेला. मागच्या सामन्यामध्ये 32 धावा आपण पाहतोय गोविंद यांनी साजऱ्या केल्या, तर 24 धावांचे योगदान ओम यांनी दिले आणि एक चांगली धावसंख्या त्यांनी सुद्धा रचली होती. 59-60 धावांचं लक्ष ठेवलं होतं नरवण संघाकडे आणि हो, हे 60 धावांचं नरवण संघ पाठलाग करू शकले नाही, विजय नोंदवला. आणि त्याही पलीकडे आता तीच जोडी जी पहिल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने चांगलं काम केली, त्याच्यावर पुन्हा एकदा संघ कर्णधाराने आणि नक्कीच त्यांच्या टीमने विश्वास ठेवला आणि ओम आणि गोविंद यांना मार्गस्थ केले आघाडीला. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 आघाडीचे बॅटर दाखल झालेले आहेत, जिथे नागेश दाखल झालेले आहेत. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 32 धावांमध्ये आपल्याला पुढचा सामना पाहायचा आहे. तर भवानी नडगावचे रणजितजी दवंडे यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय. चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये खूप सारं योगदान रणजितजी दवंडे साहेबांनी दिले आणि आपण पाहतोय या क्रीडा स्पर्धेसाठी इथे आले आणि त्यांचं स्वागत आपण मैदानाच्या व्यासपीठावर मुख्य करतोय. आपण मुख्य स्क्रीनवर पाहू शकता. रणजितजी दवंडे साहेब आज इथे दाखल झालेत आणि एक चांगलं सहकार्य या चॅम्पियन ट्रॉफीला त्यांनी केलं आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांच्या सहकार्याला सलाम म्हणून हे आकर्षक सन्मान चिन्ह आणि नक्कीच चॅम्पियन ट्रॉफी 2025चं वस्त्र अलंकार अर्थात मानाची शाल तुमच्या अंगावर टाकलेली आहे. आमचं प्रेम तुमच्याकडे सुपूर्द केलेलं आहे रणजितजी. नक्कीच येणाऱ्या काळात हे प्रेम असंच वाढत जावं हीच अपेक्षा असणार आहे आणि आपलं खूप सारं आभार असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मान्यवरांचा सत्कार जरूर झालेला आहे. अतिथी देव भव आणि त्याही पलीकडे 32 धावांचा पाठलाग चालू होणार आहे, जिथे आपण पाहतोय सामना चालू झालाय. इकडे फटका सजवलाय, खाली क्षेत्र आहे, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक नाही तिकडे. मैदानाच्या आतमध्ये गोविंद आणि मैदानाच्या आतमध्ये ओम यांनी सुरुवात केली फटकेबाजीची. दुपारचं सत्र आहे, थांबायला तयार नाहीत. आतापर्यंत 4 चेंडू झाले, ज्यामध्ये 9 धावा जरूर आल्यात या चेंडूमध्ये. पहिला चेंडू 1 धावांचा, दुसरा नागेश यांचा डॉट बॉल आलाय, तिसऱ्यावर 2 आल्या, परंतु तदनंतर मात्र आपण पाहतोय ओमने मात्र मोठा प्रहार केला, 6 धावा. एकूण 9 धावा धापलकावर. मैदानाच्या आतमध्ये नागेशवर आक्रमण चढवलं गेलंय आणि हो, आज मात्र चॅम्पियन ट्रॉफीचा प्रवास अधिस्ते संघाबरोबर आम्हाला सुद्धा खेळायचं आहे, ही अभिलाषा किंबहुना हे स्वप्न घेऊन आज मात्र केदारेश्वर क्रिकेट संघ वराठी संघाचा ओघ उतरलेला आहे. ओहो, इथे मात्र फुल टॉस होता, स्लोअर डिलिव्हरी होती, त्याला काऊ कॉर्नरच्या दिशेने टोळवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि ओमच्या माध्यमातून 1 धाव अर्जित केली गेली. एकेरी धावेने धापलक 10 वर जाऊन पोहोचलाय. नागेश गोलंदाजीसाठी आहेत, परंतु कमीची धावसंख्या आहे, परंतु याही धावसंख्येला संरक्षित करता येईल त्यासाठी नक्कीच गोलंदाजी तुम्हाला नियंत्रित करावी लागेल. सातत्यपूर्ण इंटरव्हलला विकेट घ्यावी लागेल आणि त्या विकेटवर नक्कीच नियंत्रित ठेवावं लागेल तुम्हाला. ओहो, खराब गोलंदाजी. याही वेळेला डाव्या एसटीच्या बाहेर गोविंदसाठी आत्मघातकी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पंच सर आमच्याकडे वळतायत आणि जगदीश सरांनी कळवलाय की हो, हा वाईड बॉल आहे, याची 1 धाव तुम्हाला घ्यावी लागेल. आणि आमचे स्कोरर मित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिकेत बिरवाडकर आज नक्कीच पंचांच्या आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत आहेत आणि त्यांनी सुद्धा 1 धाव नक्कीच घेतलेली आहे. अनिकेत बिरवाडकर. ओहो, पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल
या चेंडूकडे आणि नक्कीच हा चेंडू चांगला संबोधला जाईल. 1 षटकांचा खेळ झालाय आणि आपण पाहतोय 1 षटकामध्ये धावफलकावर धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय 11 धावा धावफलकावर. पहिलं षटक संपलेलं आहे. 32 धावांचं टार्गेट आहे आणि प्रति षटकाचा विचार केला तर प्रति षटकामध्ये 8 धावांची गरज आहे आणि सध्याच्या घडीला 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची कहाणी, चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये आहोत आणि या 25 मध्ये सर्व काही आहे. खेळाडूंना एक जबरदस्त मैदान आहे, व्यासपीठ मान्यवरांना जबरदस्त आहे, समालोचकांना जबरदस्त डीजेचं संगीत आहेत. आमचं प्रवीण डीजे खूप चांगली कामगिरी करत आहेत. तर जीटीसी लाईव्ह यांचं जबरदस्त प्रेक्षेपण आपण जरूर पाहतोय. तर मैदानाच्या आतमध्ये जे संघ जिंकतील त्यांच्यासाठी नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा चांगली ट्रॉफी आहे. आणि हो, चॅम्पियन ट्रॉफी 2025 सगळ्यांचं लक्ष वेधून सुद्धा घेत आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 11 धावांचा खेळ आपण पाहतोय सध्याच्या घडीला झालेला आहे आणि षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये स्वतः आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संदीप चोरगे दाखल झालेले आहेत. सचिव आहेत या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं. खूप सारं चांगलं काम संदीपजींनी केलेलं आहे. सकाळपासून ते सुद्धा आमची खूप काळजी घेत आहे, प्रत्येक क्षणी विचार करत आहे. ठाकूर सर, संध्याकाळी आपण जेव्हा हॉटेलला थांबलो होतो किती जणांचा फोन आले की सर काय जेवलात काय. मला असं वाटलं की आमच्या घरच्यांनी जेवढे फोन कमी केले असतील, संदीप असतील, अमोलजी असतील किंवा ज्ञानेश्वरजी असतील, आमचे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका येतोय. त्याचप्रमाणे किशोरजी नागते असतील, चेतनजी असतील, सगळ्यांनी एक एक फोन करून विचारला सर जेवलेत काय, सर काय चाललंय तुमचं, राहायची व्यवस्था चांगली चालली का. इतकी आपुलकी, आपलातून आपुलकी. मैदानाच्या आतमध्ये चौकार येतोय आणि या चौकाराने धावफलक 15 वर जाऊन पोहोचलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात या समालोचनच्या माध्यमातून जाण्याचा योग आला, परंतु आयोजक कसं असावं तर नक्कीच तुमच्याकडे पाहिल्यावर तसं वाटतंय की हो, हे आयोजन 100% 101 गुण देण्यासारखं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ सुद्धा तसाच चालू आहे, जिथे आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक संदीपजी चोरगे यांचं मार्गस्थ आहे दुसरं पुन्हा एकदा. ओहो, स्लोवर डिलिव्हरी होती, त्याला मात्र बॅटवर नीटसा आला नाही, परंतु चेंडू पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तिकडे क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतायत. दरम्यानच्या काळात दुसरी धाव घेतली आणि हो, तिसरीची सुद्धा नक्कीच पूर्तता केलेली आहे. 3 धावा धावफलकावर जरूर ओम यांच्या माध्यमातून अर्जित केल्या गेल्या आणि या 3 धावेने धावफलक आपण पाहतोय 18 धावा धावफलकावर. तसं पाहिलं तर या विभागात बरंचसं क्रिकेट खेळलं जातंय आणि ग्रामीण भागातून आम्हाला सुद्धा समालोचनाला इकडे बोलवलं. ही खूप चांगली कामगिरी आयोजकांनी केली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. इकडच्या वातावरणाला नक्कीच अनुसरून नक्कीच समालोचन करण्याचे आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत, परंतु संधी आपण दिली त्याबद्दल आपलं शतशः नक्कीच कौतुक करणं गरजेचं आहे. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय संदीपजी चोरगे 1 धाव खर्च करतायत आणि एकेरी धावेने धावफलक 19 वर येऊन पोहोचलेला आहे. ओहो, इथे समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. आक्रमण आहे दमदार, धावा भिलतील वजनदार. 6 धावा. तुम्ही पण तुमचा फ्लो काय चुकवलात. 6 धावा आल्या आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 वर धावफलकावर. आपण पाहतोय 32 चा पाठलाग करायचा आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा प्रवास आणि इथून पुढं आता पाहत सामना खिशात घातलेला आहे. या खिशात घातलेल्या सामन्याला फक्त आता एक विजयाचा तिलक लावायचा आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गरज आहे 7 धावांची आणि संदीपजी चोरगे यांचं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ होतंय. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरंच मार्गस्थ असताना इथे मात्र संदीप चोरगे यांनी चांगलं षटक टाकलं गेलंय, परंतु कमीची धावसंख्या होती. मार सुद्धा खाल्ला संदीपजींनी आणि संपलेला आहे षटक. 2 षटकामध्ये आपण पाहतोय धावफलकावर सध्याच्या घडीला 21 धावा धावफलकावर लागलेल्या 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि संदीपजी यांचं 14 धावांचं षटक संपलेलं आहे. ड्रिंक्स ब्रेक येईल आणि या ड्रिंक्स ब्रेकमध्ये जाऊया प्रवीण डीजे आपल्या संगीताकडे.
आहोत. आजचा फायनल दिवस आहे आणि आपल्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकता आपले मुख्य व्यासपीठ आणि व्यासपीठावर मान्यवर. आज मात्र वेळात वेळ काढून आपले मान्यवर आले आणि या क्रीडा स्पर्धेला वेळ सुद्धा दिलेला आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे आणि खूप सारं आभार सुद्धा आहे. प्रत्येकाने आपापली कामगिरी केलेली आहे. देणगीदाराने आर्थिक सहाय्य केलं आणि हो या स्पॉन्सरचं खऱ्या अर्थाने विशेष कौतुक आहे. प्रत्येक जणांनी आज खूप चांगलं काम केलेलं आहे आणि याच कामामुळे आज आपण ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहोत. आपण पाहिलं गेलं तर ही प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची, तृतीय क्रमांकाचं जे चषक भेटते ते खूप चांगले चषक आपल्याला पाहायला भेटते आणि ते आपल्याला संदीपजी खिडबिडे साहेब यांच्यातर्फे नक्कीच स्पॉन्सर केलेला आहे. संदीप जॉन्सनचं खूप सारं कौतुक. चतुर्थ क्रमांकाचं चषक आपण पाहतोय मायरा महादेव तांबे यांच्यातर्फे नक्कीच हे स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांचं सुद्धा खूप सारं कौतुक असणार आहे. उत्कृष्ट फलंदाज वैभवजी मोरे यांच्यातर्फे स्पॉन्सर केलेलं आहे. वैभवजी आपलं खूप सारं कौतुक. उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी आकर्ष चषक कुमारी ओवी किशोर नागते यांच्यातर्फे दिलेला आहे. ओवीजी आपलं सुद्धा खूप सारं कौतुक. त्याचप्रमाणे मालिका वीर यांच्यासाठी जे चषक आहे ते हरिभक्त पारायण मुक्ताबाई रामचंद्र मांडवकर यांच्या स्मरणार्थ कुमार वीरेश विजय मांडवकर यांच्यातर्फे जरूर दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा खूप सारं कौतुक असणार आहे आणि बरेचसे देणगीदार आहेत ज्यांच्या देणगीमुळे ही क्रीडा स्पर्धा नक्कीच उभी राहिलेली आहे. जशी वेळ भेटते तशी मी नक्कीच याही देणगीदारांचा उल्लेख करेन, कारण तुमचं आर्थिक सहाय्य, आमचं कष्ट यांचा मिलाप म्हणजेच ही चॅम्पियन ट्रॉफी 2025 नक्कीच आहे. जसं जसं वेळ भेटेल तसं तसं नक्कीच संध्याकाळपर्यंत साहेब आपल्या सगळ्यांचं नक्कीच नामोल्लेख केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत. सध्याच्या घडीला 25-32 धावांचं लक्ष आहे. 6 चेंडू आणि 12 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 7 धावांची गरज. इंटरव्हल झालेला आहे, मध्यांतर झालेला आहे आणि या मध्यांतरला सामना थांबलाय. 7 धावांची गरज आहे आणि चेंडू असणार आहेत शेष सध्याच्या घडीला 12. जिथे आपण पाहतोय गोविंद स्ट्राईक एंडला आहेत, ओम नॉन स्ट्राईक एंडला आहेत, तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विशाल यांच्यासाठी नक्कीच पहिला चेंडू स्लिपमध्ये निघून जातोय आणि याही वेळेला एक धाव येते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये 26 धावा धावफलकावर. खूप सारं चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतंय. याही वेळेला आपण पाहतोय एक लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली आणि या एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. सामन्यातील औपचारिकता राहिले. महत्त्वपूर्ण सामना होता आणि या महत्त्वपूर्ण सामन्यात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 धावांची गरज जरूर आहे. चेतनजी अकबुल यांनी 5,505 रुपयाची भरीव कामगिरी या कॅश प्राईज दिलेला आहे. खूप चांगलं काम केलेलं आहे. सुदाम वाडकर साहेब यांच्याकडून सत्कारासाठी शाळ या क्रीडा स्पर्धेसाठी दिलेल्या आहे. संतोषजी तुपट साहेब यांच्याकडून छोट्या पाण्याच्या बॉटल्स, खऱ्या अर्थाने खूप पाण्याचं पुण्य संतोषजी आपण सुद्धा केलं. खूप पाण्याची गरज आम्हाला सुद्धा होती आणि ते पुण्याचं काम संतोषजी तुपट आपण या स्पर्धेसाठी आपण केलेलं आहात. सुनीलजी वाघरे साहेब सोनगर यांच्याकडून 10 बॉक्स या स्पर्धेसाठी दिलेला आहे. सकाळच्या सत्रात त्यांचं सुद्धा इथे आपण स्वागत आणि सन्मान केलेला आहे. तर प्रियल स्पोर्ट्स दिवा यांच्याकडून 3 टी शर्ट या स्पर्धेसाठी दिलेले आहेत. सर्वांचं खूप सारं कौतुक आणि बरेचसे आमचे कॅश प्राईजचे देणगीदार आहेत, त्यांचं सुद्धा खूप सारं योगदान आहे या क्रीडा स्पर्धेसाठी आणि ग्रामीण क्रिकेट उंचीवर जाण्यासाठी या सर्वांनी भरीव कामगिरी सध्याच्या घडीला केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी सामना चालू आहे. तिसऱ्या फेरीत कोण जाणार यासाठी ही लढत मात्र एकतर्फी होते. हो, याही वेळेला उजव्या एष्टीवर टाकलेला चेंडू हार मानायला तयार नाहीत, परंतु तिकडे आपण पाहतोय लढणं खूप गरजेचं आहे. तुमची लढाई सुद्धा अधोरेखित करण्यासारखी असेल, परंतु त्यासाठी तुमचा संघर्ष तितका मोठा असणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा विचार केला तर एकही लढाई न हरणारा हा योद्धा, परंतु त्यांचं जीवन अख्खं संघर्षमय झालं आणि हो त्यांचा संघर्ष आपण डोळ्या देखत सुद्धा सध्याच्या घडीला छावा या चित्रपटातून पाहिलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक मोठा फटका येते ओमच्या बॅटमधून आणि सामना सुद्धा संपलेला आहे आणि या सामन्यात विजय नोंदवलेला आहे. आपण पाहायला गेला तर
केदारेश्वर क्रिकेट संघ वराडी संघाने लगेचच टॉस होईल, विश्रांती नसणार आहे. तुमचा कर्णधार या आपण पाहतोय नागेश श्री गणेश सोमजाई देवी